हॅलो एव्हरीवन. आज आपण सायन्सचा एक महत्वाचा टॉपिक आहे रक्त, ज्याला की इंग्लिशमध्ये ब्लड असे म्हणतात, तो टॉपिक समजून घेणार आहोत. बघा, रक्त कसं बनतं, प्लेटलेट्स, डब्ल्यूबीसी, आरबीसी या शरीरामध्ये कुठे तयार होतात, यांचा मृत्यू काय आहे किंवा यांची कब्र कशाला म्हणतात, सिरम काय आहे, प्लाझ्मा काय आहे, रक्ताचा रंग लालच का किंवा तो थोडा फिकट पिवळसर होतो तर तो कशामुळे होतो, एचबी काय आहे, एचबीचं फिमेल मध्ये आणि मेल मध्ये किती प्रमाण पाहिजे, किती लेवल पाहिजे, रक्त कमी झाल्यानंतर किंवा त्याची कमतरता असेल तर कोणता आजार होऊ शकतो, ब्लड कॅन्सर कशामुळे होतो व आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती कशामुळे वाढते, एक ना एक पॉइंट आपण आज व्यवस्थित समजून घेणार आहोत. बघा, जे रक्त आहे त्या संबंधी जेव्हा अभ्यास केला जातो त्यावेळेस त्याला हेमॅटोलॉजी म्हटलं जातं आणि रक्त संबंधीचे जे काही तज्ञ डॉक्टर असतात त्याला हेमॅटोलॉजिस्ट म्हणतात, लक्षात ठेवा. आता जे रक्त आहे ती एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, ती संपूर्ण बॉडीला जोडण्याचं काम करते, म्हणून ब्लडला कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात. आता हे जे ब्लड आहे ते आपल्या बॉडीमध्ये कुठे तयार होतं, त्याचा कारखाना कोणता आहे, म्हणजे जसं इथे रक्ताचा कारखाना लिहिलाय बघा, कुठे तयार होतं, तर ते आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या जे काही हड्ड्या आहेत, जे हाडं आहेत, त्या हाडांमध्ये बोन मॅरो असतो. बोन मॅरो म्हणजे एक असा जाळीदार पार्ट असतो हड्ड्यांमधला. त्या बोन मॅरो मध्ये ब्लडची निर्मिती होते, म्हणून त्या बोन मॅरोला ब्लड फॅक्टरी किंवा रक्ताचा कारखाना म्हटलं जातं. परंतु ते बाळ जे सध्या आईच्या पोटात आहे, अजून ज्याचा जन्म झालेला नाही, तर त्याच्या शरीरामध्ये जी रक्ताची निर्मिती होते ती लिव्हर मध्ये होते आणि त्याला, ते जे बाळ असतं जे आईच्या पोटात असतं त्याला भ्रूण म्हणतात, एम्ब्रियो इंग्लिश मध्ये म्हणतात. तर त्याच्या शरीरामध्ये जी रक्ताची निर्मिती होते ती लिव्हर मध्ये होते. पुढे बघा, आपल्या शरीरामध्ये रक्त जे आहे ते कुठे स्टोर असतं, जसं आपण बँकेमध्ये पैसा जमा करतो, ठेवतो, तसं आपल्या बॉडीमध्ये पण रक्त हे स्टोर असतं. तर ते आपला एक बॉडी पार्ट आहे ज्याला प्लीहा म्हणतात, इंग्लिशमध्ये स्प्लीन म्हणतात. आपलं जे पोट आहे, पोटाच्या थोडं वरती डाव्या साईडनी प्लीहा, ज्याला इंग्लिशमध्ये स्प्लीन म्हणतो, तो पार्ट असतो. त्यामध्ये हे जे ब्लड असतं ते स्टोर असतं, म्हणून त्याला ब्लड बँक असे म्हणतात. बघा, आणि ह्याच स्प्लीनला कब्र सुद्धा म्हणतात. का म्हणतात, जेव्हा आपल्या बॉडी मधले ज्या आरबीसी, डब्ल्यूबीसी ज्या पण आहेत त्या ज्या वेळेस मृत पावतात, म्हणजे त्या मरतात, नष्ट होतात, त्या वापस स्प्लीन मध्येच जातात, म्हणून त्याला तिथे त्याचं कब्र म्हणतात किंवा ती स्प्लीन त्याला नष्ट करून टाकते. त्यामुळे त्याला ग्रेव यार्ड किंवा कब्र म्हटलं जातं. कशाला, या स्प्लीनला. बघा, एक्झामला हा प्रश्न येऊ शकतो की ब्लड फॅक्टरी कशाला म्हणतात किंवा ब्लड बँक किंवा ग्रेव यार्ड. सो हे जे काही बेसिक पॉइंट आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. ब्लडचं जे प्रमाण आहे ते मेल मध्ये पाहिजे 5.5 लिटर आणि फिमेल मध्ये पाहिजे 5 लिटर. त्यानंतर आहे बघा पीएच मान. पीएच मान काय असतं की एखाद्या वस्तूमध्ये, एखाद्या पदार्थामध्ये त्या पदार्थाची व्हॅल्यू चेक करणं, म्हणजे ते ऍसिडिक आहे की क्षारयुक्त आहे. ज्या वेळेस ते 7च्या लेवलवरती येतं ते काय असतं, न्यूट्रल असतं, परंतु 7च्या खाली आलं तर ऍसिडिक, 7च्या वर जर गेलं तर क्षारयुक्त. आता याचं जे पीएच मान आहे ब्लडचं ते आहे 7.4, म्हणजे ते काय आहे, क्षारयुक्त आहे, म्हणून याचं पीएच मान काय आहे, 7.4. त्यानंतर आहे बघा कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल हे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा तयार होत असतं आणि आपण जे काही अन्न पदार्थ खातो त्यातून सुद्धा आपल्याला कोलेस्ट्रॉल हे मिळत असतं. कोलेस्ट्रॉल काय, सरळ चरबी. जे चरबीयुक्त असतं ते कोलेस्ट्रॉल असतं. आपण जे काही तेलगट जे खातो त्या तेलगट म्हणजेच काय आहे, कोलेस्ट्रॉल आहे. त्याचं सुद्धा एक फिक्स प्रमाण पाहिजे. ते किती पाहिजे, 200 ग्रॅम प्रति डेसिलिटर. आता हे डेसिलिटर काय आहे, लॅब मध्ये काय होतं, ज्या वेळेस या कोलेस्ट्रॉलला मोजलं जातं त्यावेळेस ते या डेसिलिटर ह्या युनिटचा वापर करतात. त्यामुळे याला कशामध्ये मोजलं जातं, डेसिलिटर मध्ये मोजलं जातं. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे जास्त नको, कारण ते जर जास्त झालं तर हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल हे किती पाहिजे, 200 ग्रॅम प्रति डेसिलिटर पाहिजे. आणि आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल हे लिव्हर तयार करत असतं, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे, ब्लड सर्क्युलेशन म्हणजे काय, आपल्या टोटली बॉडीमध्ये जे काही ब्लड सर्क्युलेट होत आहे, जे काही वाहत आहे ते ब्लड सर्क्युलेशन आहे.
त्याचा शोध लावला विल्यम हार्वे यांनी. पुढे बघू आपण हिमोग्लोबिन बद्दल. आता हिमोग्लोबिन जो काय आहे तो रक्तामध्ये असतो, परंतु एक लक्षात घ्या, आता आरबीसी डब्ल्यूबीसी जे काय आहे ते पार्ट आपण पुढे बघू. आता हिमोग्लोबिन जो आहे, ह्या हिमचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. ह्या हिमचा अर्थ होतो लोह किंवा आपण त्याला म्हणू आयन. हिमोग्लोबिन मध्ये लोह असतो हे लक्षात ठेवा. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे असतं प्रथिने. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, हिमोग्लोबिन जे एक मेन काय आहे लोह आहे, त्याच्यामध्ये काय असतो आयन असतो. पेपरला प्रश्न विचारला जातो की हिमोग्लोबिन मध्ये काय असतं, आयन असतं किंवा काय असतं, लोह असतं. तर हिमोग्लोबिनचं जे काही प्रमाण आहे ते मेल मध्ये पाहिजे 14 ग्रॅम प्रति डेसिलिटर आणि फिमेल मध्ये पाहिजे 13 ग्रॅम प्रति डेसिलिटर. पुढे आहे की जो हिमोग्लोबिन आहे तो हिमोग्लोबिनचं काम काय आहे, ऑक्सिजनचं वाहन म्हणजे ऑक्सिजन वाहायचं काम करतो. तो काय करतो, जे आपण आता समजा श्वास घेतला, तो श्वास घेतल्यानंतर तो फक्त फुफ्फुसापर्यंत नाहीये, फुफ्फुसापासून संपूर्ण बॉडी पर्यंत ऑक्सिजन पोहोचवायचं, कार्बन डायऑक्साईड घेऊन यायचं, हे काम असतं ह्या हिमोग्लोबिनचं. त्यानंतर बघा, हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी झालं तर काय, ॲनिमिया म्हणजेच रक्ताशय हा आजार होऊ शकतो. आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण जर जास्त झालं तर पॉलिसायथेमिया हा आजार होऊ शकतो. म्हणजे हिमोग्लोबिन हे जास्त पण नको, कमी पण नको. त्यामुळे आपण आपल्या मनानुसार न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपलं हिमोग्लोबिन चेक करणं, ते मेंटेन कसं होईल त्याचा विचार करून त्या पद्धतीत डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे. असो, आता बघा इथे लिहिलं आहे लाल रंग. आता जो रक्ताचा लाल रंग असतो तो कशामुळे असतो, तर रक्तामध्ये असणाऱ्या या हिमोग्लोबिनमुळेच रक्ताचा रंग हा लाल असतो. ही कशी सिक्वेन्स आहे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले रक्त, रक्तामध्ये येतं आरबीसी रेड ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स मध्ये येतो हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिन मध्ये येतो आयन. आता समजा पेपरला जर प्रश्न विचारला की ॲनेमिया हा कशामुळे होतो, तर तुम्हाला ह्या 4 शब्दांपैकी कोणता पण जर शब्द आला तर तुम्ही डायरेक्ट टिक करायचं. कोणते 4, समजा रक्त आलं तरी चालेल, तिथे समजा लोह आलं, आयन आलं, हिमोग्लोबिन आलं किंवा आरबीसी आलं तरी चालेल, कारण हे सगळ्याच्या सगळे एक रक्ताचेच पार्ट झाले, त्यामुळे ॲनेमिया हा होऊ शकतो. त्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतं, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आणि जास्त झालं तर पॉलिसायथेमिया. आणि जो रक्ताचा जो लाल रंग येतो तो कशामुळे येतो, तर तो हिमोग्लोबिनमुळे येतो. पुढे आहे बघा, ह्या रक्ताचं नेमकं कार्य काय आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. हे रक्त आपल्या शरीरामध्ये काय कार्य करतं, तर पहिलं आहे की पोषक पदार्थाचं परिवहन. आता आपण जे काही अन्न पदार्थ खातो त्याचं आपल्या बॉडीमध्ये पचन झाल्यानंतर ऍब्झॉर्प्शन होतं. ऍब्झॉर्प्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जे काही पोषक द्रव्य आहे ते संपूर्ण, ते पोषक द्रव्य रक्त घेतो आणि संपूर्ण बॉडी पर्यंत वाहण्याचं काम करतो. म्हणजे प्रत्येक बॉडी ऑर्गन पर्यंत पोहोचण्याचं काम, जे पोषक द्रव्य आहे त्याला प्रत्येक बॉडी ऑर्गन पर्यंत पोहोचवण्याचं काम हे ब्लड करतो. म्हणजेच पोषक पदार्थाचं परिवहन करणे. आता फॉर एक्झाम्पल आपण जे काही मेडिसिन्स वगैरे घेतो, काही इंजेक्शन्स घेतो, त्याच्यातून सुद्धा काही पोषक द्रव्य मध्ये जातात बॉडीमध्ये, त्याला पण ब्लड ऍब्झॉर्ब करून घेतो आणि संपूर्ण बॉडीमध्ये पोहोचवण्याचं काम करतो. पुढे आहे टाकाऊ पदार्थाचं परिवहन. आता समजा टाकाऊ पदार्थ जे आपल्या बॉडीमध्ये आहेत त्या सगळ्यांना तो घेऊन वाहतो, जिथून कलेक्ट करायचं ते करतो आणि किडनी पर्यंत नेऊन देतो. किडनीला सांगतो की बाबा आता माझं काम झालं, इथून पुढे तू तुझी जबाबदारी सांभाळ. तो बाहेर नाही टाकत, तो फक्त किडनी पर्यंत नेऊन देतो. म्हणजे परिवहन, वाहण्याचं काम करतो. किडनी पर्यंत नेऊन दिलं आणि तिथून ती किडनीची जबाबदारी असते. म्हणजे काय, टाकाऊ पदार्थाचं परिवहनाचं काम सुद्धा ब्लडच करतं. पुढे आहे बघा हार्मोन्सचं परिवहन. हार्मोन्स म्हणजे काय, संप्रेरक. आपली बॉडी ही मेंटेन बॅलन्स मध्ये राहणं हे फार गरजेचं आहे. जे हार्मोन्स बॅलन्स मध्ये राहणं हे फार गरजेचं आहे. त्यामध्ये ह्या हार्मोन्स पूर्ण संपूर्ण बॉडी पर्यंत पोहोचवण्याचं किंवा सगळ्यांचं परिवहन करण्याचं काम सुद्धा कोण करतं, ब्लड करतं. त्यानंतर आहे बघा ब्लड मधला एचबी, जो आपण आता इथे पाहिला, तो ब्लड मधला एचबी काय करतो, आत्ताच मी सांगितलं तोच पॉइंट आहे. O2 आणि CO2 चं परिवहन म्हणजे काय, सगळ्या प्रत्येक बॉडी पर्यंत प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन पोहोचवणं, कार्बन डायऑक्साईड घेऊन येणं, ऑक्सिजन पोहोचवणं, कार्बन डायऑक्साईड घेऊन येणं, हे काम कोण करतं, एचबी, ब्लडचा एचबी करतो. म्हणजेच ते ब्लडचं कार्य झालं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ताप नियंत्रण.
बघा, ताप नियंत्रण म्हणजे एक नॉर्मल आपलं बॉडी टेम्परेचर किती असतं? 37 डिग्री सेल्सिअस असतं. 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे आपण नॉर्मल आहोत, बरोबर? मग ते कशामुळे आहे? तर आपल्या बॉडीचं जे काही बीपी, ब्लड प्रेशर, तो कसा आहे? ब्लड ब्लड प्रेशर काय असतो? की 120च्या स्पीडनं जातो आणि किती? 80च्या स्पीडने येतो. 120च्या स्पीडने जातो, 80च्या स्पीडने येतो. 120ची स्पीड जायची, 80ची स्पीड यायची. याला म्हणतात बीपी किंवा ब्लड प्रेशर. आणि ह्या ब्लड प्रेशरमुळे आपल्या बॉडीमध्ये जे काही तापमान आहे ते मेंटेन आहे, ते नियंत्रित आहे. ते सुद्धा काम कशामुळे आहे? ब्लडमुळे आहे. म्हणून ब्लडचं हे सुद्धा एक महत्वाचं कार्य आहे. बघा, आपण आता काय केलं की ब्लडची जी काही एक नॉर्मल बेसिक इन्फॉर्मेशन आहे तेवढी बघितली. आता आपण ब्लड नेमकं कसं तयार होतं, सिरम काय आहे, प्लाझ्मा काय आहे, आरबीसी काय आहे, डब्ल्यूबीसी काय आहे, प्लेटलेट्स काय आहेत, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घेऊ. आता आपण समजून घेऊ की ब्लड नेमकं कसं तयार होतं. तर बघा, ब्लड हे यामध्ये दोन कंटेन आहेत. एक आहे प्लाझ्मा, ज्याला मराठीमध्ये म्हणतो रक्तद्रव्य, आणि एक आहे ब्लड सेल्स, ज्याला म्हणतो रक्तपेशी. जे प्लाझ्माचं प्रमाण आहे ते असतं 55% आणि ब्लड सेल्स असतात 45%. असं दोघांचं जे काही मिश्रण होतं त्यावेळेस ब्लड तयार होतं. आता प्लाझ्मा हा जो आहे तो पूर्णपणे एक लिक्विड पार्ट आहे. ब्लडचा लिक्विड पार्ट म्हणजेच प्लाझ्मा. आणि ब्लड मध्ये असणारे जे काही हार्ड पार्टिकल्स आहेत ते असतात ब्लड सेल्स, ज्यामध्ये आहेत आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट. आता आपण हे एक चांगलं एक बेस्ट एक्झाम्पल घेते मी, ते त्यानुसार तुम्हाला हे व्यवस्थित समजेल की ब्लड कसं तयार होतं. जी चहा आहे बघा, चहा. आता चहा आपल्याला ती पूर्णपणे लिक्विड मध्ये दिसते, परंतु ती पूर्ण लिक्विड नाहीये, कारण की त्यामध्ये हार्ड पार्टिकल्स पण आहे आणि ऑलरेडी लिक्विडचा काही पार्ट आहे. जसं चहा कशी बनते? पाणी, दूध. समजा तो प्लाझ्मा आहे. पाणी, दूध म्हणजेच प्लाझ्मा, तो लिक्विडचा पार्ट. त्यामध्ये आहे चहापत्ती, साखर, अद्रक. ते झाले आपले आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स म्हणजे ब्लड सेल्स. यानुसार ती चहा बनली, त्यानुसार ते ब्लड बनलं. हे उदाहरण यासाठी बेस्ट आहे, व्यवस्थित समजून घ्या. आता आपण काय करू, एक एक पॉइंट इथे व्यवस्थित समजून घेऊ. बघा, इथे जो प्लाझ्मा आहे, रक्तद्रव्य आहे, त्या प्लाझ्मामध्ये काही कंटेन असतात. ते जे प्रोटीन्स आहेत ते, त्यामध्ये फायब्रिनोजेन, प्रोथ्रोम्बिन, ग्लुब्युलिन आणि अल्ब्युमिन. आता ह्या कंटेनचं, ह्या प्रोटीन्सचं काय काम आहे ते व्यवस्थित समजून घेऊ. ह्या प्लाझ्मा मधून हे जे फायब्रिनोजेन आहे ते समजा काढून टाकलं, ह्या प्लाझ्मा मधून फायब्रिनोजेन काढून टाकलं, तर त्यानंतर त्या प्लाझ्माचा जो काही पार्ट खाली राहतो त्याचा कलर एकदम फिक्कट पिवळसर होऊन जातो. असं पण प्लाझ्माचा जो कलर असतो तो पिवळा असतो, परंतु त्यामधून जर फायब्रिनोजेन हे जर प्रोटीन काढून टाकलं तर त्याचा कलर आणखी फिक्कट पिवळा होतो. आणि त्या जो फिक्कट पिवळा कलर जो आहे, जे राहिलेलं द्रव्य आहे, त्याला म्हणतात सीरम. लक्षात ठेवा, त्याला म्हणतात सीरम. आता हे जे सीरम आहे हे काय आहे? ह्या सीरम वरूनच डॉक्टर काय करतात, कोणते आजार आहेत ते ओळखतात. आपल्याला कोणता आजार, कोणता रोग झालेला आहे ते या सीरम वरूनच ओळखलं जातं. बघा, ते जे सीरम आहे, जसं मधुमेह आहे, किडनी रिलेटेड आजार आहे, किंवा XYZ जे संसर्गजन्य आजार आहेत, बऱ्यापैकी जवळपास 100% म्हटलं तरी चालेल, जी आजारांची जी चाचणी होते, टेस्ट होते, ती या सीरम वरूनच होते. ज्या प्लाझ्मा मधून फायब्रिनोजेन जर काढून टाकलं, राहिलेलं जे पिवळसर द्रव्य असतं, फिक्कट पिवळं, ते असतं सीरम. आता बघा, त्यानंतर आहे प्रोथ्रोम्बिन. आता हे प्रोथ्रोम्बिनचं काम काय आहे? रक्त गोठण्यास मदत करतं. त्यानंतर आहे ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन काय करतं की आपल्या बॉडीमध्ये जी प्रतिकार शक्ती, रोग प्रतिकार शक्ती, जे अँटीबॉडीज आहे ते तयार करण्याचं काम हे ग्लोब्युलिन करतं. आणि अल्ब्युमिन, अल्ब्युमिन काय? आपल्या बॉडीमध्ये किती पाणी पाहिजे त्या पाण्याचा समतोल राखण्याचं काम ह्या अल्ब्युमिनचं आहे. आता आपण काय करू, इकडचे जे काही ब्लड सेल्स आहे त्या व्यवस्थित समजून घेऊ. आता याच्यामध्ये आहे आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. ह्या ब्लड सेल्स आहे, हे हे रक्ताचा पार्ट झाला. म्हणजे रक्तामध्ये प्लाझ्मा, आणि प्लाझ्मामध्ये ह्या प्लाझ्मा आणि प्लाझ्मा सोबतच असतात ब्लड सेल्स. त्यामध्ये कोणत्या आहेत? आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. बघा, यांचे सायंटिफिक जे नावं आहेत ते व्यवस्थित समजून घेऊ. आरबीसी ला म्हणतात इरेथ्रोसाइट्स, डब्ल्यूबीसी ला म्हणतात ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्सला म्हणतात थ्रोम्बोसाइट्स. आता यांचा जीवनकाल असतो तो लक्षात घ्या. ज्या आरबीसी आहेत त्या 120 दिवस जगतात. 120 दिवस त्यांचा जीवनकाल आहे, त्यानंतर त्या नष्ट होतात.
नष्ट झाल्यानंतर कुठे जातात? पहिले आपण बेसिक मध्ये पाहिलं, प्लीहामध्ये जातात, प्लीहामध्ये नष्ट होतात, वापस ते मग कोण तयार करतं? तर हड्ड्यांमध्ये असणारा बोन मॅरो ती वापस रक्त तयार करतं. ही प्रोसेस आपली कंटिन्यू चालू असते. तर त्या आरबीसीचा जीवन किती असतो? 120 दिवसाचा कालावधी असतो. त्यानंतर आहे डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसीचा जो कालावधी असतो ते 3 ते 4 दिवसच राहतात. डब्ल्यूबीसी किती? फक्त 3 ते 4 दिवस. आता ज्या प्लेटलेट्स आहेत त्या प्लेटलेट्स असतात 5 ते 10 दिवस. तर यांची संख्या आपल्या शरीरामध्ये किती पाहिजे जेणेकरून आपली बॉडी ही मेंटेन राहील? तर लक्षात घ्या, आरबीसी आपल्या बॉडीमध्ये जवळपास 50 लाख इतक्या पाहिजे. आता 50 लाख पेपरला बहुतेक 50 लाख ऑप्शन येत नाही, 5 मिलियन मिलियन मध्ये ऑप्शन येतं. तर 50 लाखच्या ऐवजी 5 मिलियन आलं तरी पण तिथे राईट करून टाकायचं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये 5 मिलियन म्हणा किंवा 50 लाख इतक्या आरबीसी पाहिजे. दुसरं आहे डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसीची संख्या किती पाहिजे? 5 ते 10,000 पाहिजे. 10,000च्या वर जायला नको आणि कमी पण व्हायला नको. एका याने जर कमी झाला तर त्या मेंटेन केले जातात. जसे काही फळ आहेत बघा, पपया वगैरे जर खाल्ले तर डब्ल्यूबीसीच्या पांढऱ्या पेशी आपण म्हणतो त्या वाढून जातात. परंतु त्या जर जास्त प्रमाणात झाला तर ते त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. बघा, जो डब्ल्यूबीसी आहे त्याला ल्युकोसाइट म्हणतात. तर डब्ल्यूबीसीची संख्या जवळपास जर समजा 2 लाखापर्यंत जर गेली तर त्यामुळे एक जो ब्लड कॅन्सर आहे तो ब्लड कॅन्सर होण्याची शक्यता असते, ज्याला ल्युकोमिया असे म्हणतात. जो डब्ल्यूबीसी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स यामुळे होऊ शकतो जर त्याचं प्रमाण जास्त झालं तर. त्यानंतर आहे बघा प्लेटलेट्स. प्लेटलेट्सची संख्या जी आहे ते 2 ते 3 लाख आपल्या बॉडीमध्ये पाहिजे. ती जास्तही नको अति आणि कमीही नको. सो आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स याचं फक्त आपण थोडंफार इथं बेसिक पाहिलं. अजून आपल्याला याची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे आहे की आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स या काय आहेत. आता आपण आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स याच्याबद्दल डिटेल समजून घेऊ. आता याच्यामध्ये आपण पहिलेच याचे सायंटिफिक नेम पाहिले बघा. आरबीसी ला म्हणतो इरेथ्रोसाइट, डब्ल्यूबीसी ला म्हणतो ल्युकोसाइट आणि प्लेटलेट्सला म्हणतो थ्रॉम्बोसाइट. तर आरबीसीचा फुल फॉर्म आहे रेड ब्लड सेल्स, डब्ल्यूबीसी आहे व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स ज्याला आपण रक्तबिंबिका सुद्धा म्हणतो. आता एक एक इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थित बघू. आता जो आरबीसी आहे त्याचा आकार कसा असतो? तर ज्या आरबीसी असतात त्या गोल असतात आणि मधून चपट्या असतात. गोल आणि मधून चपट्या. त्यांच्यामध्ये केंद्रक नसतो. आता ज्या वेळेस बघा डीएनए ची टेस्ट होते, जी डीएनए ची टेस्ट केली जाते त्यासाठी केंद्रक असणं फार गरजेचं आहे. परंतु आरबीसी मध्ये केंद्रक नाहीये, म्हणजे आपल्या आरबीसी वरून डीएनए टेस्ट होऊ शकत नाही. ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. तर आरबीसी मध्ये केंद्रक नसतो. त्यानंतर आहे बघा लायसोसोम. यामध्ये लायसोसोमच नाही. आता लायसोसोम काय? लायसोसोम म्हणजे ज्या वेळेस आरबीसी समजा नष्ट होतील तर त्या नष्ट झाल्यानंतर जो खातो, जे खाण्याचं काम करतो, ज्या नष्ट झालेल्या पेशींना खाण्याचं काम करतो तो लायसोसोमच आरबीसी मध्ये नाहीये. म्हणून आरबीसी नष्ट कुठे होतात, कुठे मरतात, त्याची कब्र कशाला म्हणतात आपण स्टार्टिंगलाच पाहिलं तर ते म्हणतात प्लीहाला. जी डाव्या साईडनं पोटाच्या थोड्या नॉर्मल वर असते त्या प्लीहामध्येच मुळा आरबीसी जातात, कारण की त्याच्यामध्ये काय नाहीये, लायसोसोम नाहीये. पुढे बघा, आरबीसीचा जो रंग लाल असतो, स्टार्टिंगलाच प्रश्न सांगितला होता की लाल रंग कशामुळे येतो, तर तो लाल रंग येतो ह्या हिमोग्लोबिनमुळे. त्या आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतो, हिमोग्लोबिन मध्ये लोह असतो, त्यामुळेच रक्ताचा रंग हा लाल आहे. पुढे आरबीसी जर समजा आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाली त्यावेळेस आपल्याला ॲनेमिया म्हणजेच रक्ताशय हा आजार होऊ शकतो. आता एक प्रोसेस इथे लक्षात घ्या. ब्लड आहे, ब्लड मध्ये असतो आरबीसी, आरबीसी मध्ये असतो एचबी आणि एचबी मध्ये असतो लोह. ही एक प्रोसेस आहे. समजा प्रश्न आला पेपरला की ॲनेमिया किंवा रक्ताशय हा कशामुळे, कशाच्या कमतरतेमुळे होतो, यापैकी काहीही आलं तरी पण ते रक्त ब्लड म्हणूनच राहणार. सो यापैकी तुम्ही काहीही राईट केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. पुढे बघू आपण डब्ल्यूबीसी बद्दल. तर डब्ल्यूबीसी ला म्हणतो ल्युकोसाइट आणि डब्ल्यूबीसी ची जी संख्या आहे म्हणजेच व्हाईट ब्लड सेल, पांढऱ्या पेशी. बघा पांढरे पेशी जे आहेत ती कमी झालं तर त्याला मेंटेन केलं जातं. पपयासारखे फळ फ्रूट खाल्ले तर ते त्याने बरं होऊ शकतं. परंतु डब्ल्यूबीसी ची संख्या जर एकदम जास्त प्रमाणात झाली तर त्याला कंट्रोल करणं मग फार अवघड आहे. त्यामुळे डब्ल्यूबीसी हा जास्त वाढायला नको. सो डॉक्टरांच्या नुसार सल्ल्यानुसार आपण ती प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आता डब्ल्यूबीसी ची संख्या समजा किती पाहिजे, एक 5 ते 10,000 पर्यंत पाहिजे.
परंतु ती जर त्याच्यापेक्षा खूप जास्त गेली, लाखोपर्यंत चालल्या गेली, काही 50,000च्या पण वर गेली किंवा त्याच्या आसपास जरी गेली, तर आपल्याला त्याचा ब्लड कॅन्सर होण्याची 100% शक्यता असते किंवा होऊ शकतो. आता WBCचा जो आकार असतो ना, तो अनिश्चित म्हणजे काय, असा त्याचा फिक्स शेप नाहीये, तो अनिश्चित असतो, अनिश्चित. त्याचा फिक्स जो शेप आहे तो नसतो. त्याच्यामध्ये केंद्रक आहे. WBC मध्ये केंद्रक आहे, परंतु RBC मध्ये केंद्रक नाही. म्हणून WBC नुसार हे जे DNA वगैरे टेस्ट होते, तर ती DNA टेस्ट WBC नुसार होऊ शकते, मात्र RBC नुसार होऊ शकत नाही. पुढे आता WBCचं काम काय आहे? रोगापासून शरीराचे रक्षण करणं किंवा रोग प्रतिकार शक्ती निर्माण करणं. आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे आजार किंवा रोग होऊ शकतात किंवा त्यांनी एंट्री मारली, तर त्याच्या अपोजिट लढण्यासाठी काहीतरी रोग प्रतिकार शक्ती पाहिजे की नाही. ती रोग प्रतिकार शक्ती हा WBC तयार करतो आपल्या शरीरामध्ये आणि रोगापासून शरीराचे संरक्षण करतो. ते कसं करतो ते आपण आता इथे व्यवस्थित समजून घेणार आहोत. बाकी हे जे ल्युकोमिया आहे, ल्युकोमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर, ज्यामध्ये ल्युकोमियामध्ये जवळपास 1 ते 2 लाखापर्यंत WBCची संख्या जाते. म्हणजे जेवढे प्लेटलेट्सची ज्या संख्या आहेत तेवढ्या लेवलनी WBC जाते म्हटल्यानंतर तो आजार 100% होणार. तो असतो ब्लड कॅन्सर किंवा ल्युकोमिया. आता आपण याचे जे प्रकार आहे किंवा ही WBC आहे, आपल्या बॉडीचं संरक्षण कशा पद्धतीत करते ते समजून घेऊ. त्यामध्ये हे 6 कंटेन इम्पॉर्टंट आहे. अँटीबॉडी, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, न्यूट्रोफिल्स, इसिनोफिल अँड बेसोफिल. आता याच्यामध्ये जो अँटीबॉडी आहे, आता हे आपण एकदम व्यवस्थित समजून घेऊ. समजा आपल्या शरीरामध्ये एखादा आजार कोणीतरी एंट्री करत आहे, तो व्हायरस येऊ की बॅक्टेरिया येऊ, ज्या वेळेस तो एंट्री करतो, समजा एखादा डास आपल्याला चावला, तो चावल्यानंतर सगळ्यात पहिले काम करतो अँटीबॉडी. अँटीबॉडी तो बघतो, अरे बापरे, कोणता तरी डास चावतोय, तो चावतोय आणि त्याचा विषाणू बॅक्टेरिया जे जे शरीरात पसरणार आहे हे कळताच किंवा तो आजार बॉडीमध्ये येणार आहे हे कळताच ताबडतोब लिम्फोसाइट येतो आणि मारून टाकतो. म्हणजे अँटीबॉडी पाहतो, बस असं वॉच करतो की कोणता आजार येणार आहे, ती येताच ताबडतोब लिम्फोसाइट त्याला तिथंच मारून टाकतो. बरं, लिम्फोसाइटने त्याला मारून टाकलं, मग ते मारल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ते तसंच राहणार का? नाही. मग त्याला खाण्याचं काम कोण करतो? तर हा मोनोसाइट करतो, जो आकाराने कसा असतो? बिग असतो. लिम्फोसाइट्स हा T आकाराचा असतो आणि मोनोसाइट हा कसा असतो? मोनोसाइट तो बिग असतो, तो खाण्याचं काम करतो. जे बी काही ह्या लिम्फोसाइटनी नष्ट केलेले आहे, मारलेले आहे, त्याला खायचं काम करतो. बाकी हे जे 3 आहेत, न्यूट्रोफिल्स, इसिनोफिल अँड बेसोफिल, यांचं काम यांना सपोर्ट करायचं आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. बघा, पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेऊ. अँटीबॉडीचं काम काय आहे? ओन्ली वॉच करतो तो, की कोणता बॅक्टेरिया, व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतोय, कोणता आजार येतोय, मग त्याला तिथूनच बाहेर काढायचं काम. म्हणजे तिथल्या तिथंच तो जाऊ पाठवू शकत नाही, मग त्याने एंट्री केली, मध्ये एंट्री केल्यानंतर त्याला तिथल्या तिथंच मारायचं काम कोण करतो? लिम्फोसाइट करतो. लिम्फोसाइटने मारलं तर मोनोसाइट त्याला खाऊन घेतो, म्हणजे तिथल्या तिथं तो आजार नष्ट होतो. म्हणून आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज असणं हे फार गरजेचं आहे, कारण त्याच्यापासूनच मेन सुरुवात होते. आता एक लक्षात घ्या, समजा याच्यामध्ये जर लिम्फोसाइट नसेल, बाकी सगळे आहेत, समजा लिम्फोसाइट नसेल तर काय होणार बरं? लिम्फोसाइट नसेल तर हा नुसतं पाहणार. हा बरं, पाहून काय करणार? हा नुसतं पाहणार का कोणता तरी एखादा डास चावला, समजा मलेरियाचा एखादा डास, मादा एनाफिलीज आहे, तो डास चावला, पुढे काय होणार? डास चावल्याने मारणारा कोणी नाही, मारलं नाही म्हणल्यावर खाणारा विषयच नाही. मग अशात काय होईल? तो आजार आपल्या शरीरामध्ये जास्त वाढत जाईल, तो बरा कधीच होणार नाही. तर तो असा आहे एड्स, HIV चा विषाणू. ज्या वेळेस एड्स होतो, त्या एड्स होताच लिम्फोसाइट्स हा बिचारा मरून जातो. लिम्फोसाइट जर मेला तर मग याचा विषयच येत नाही. म्हणून एड्स हा आजार कधीच बरा होऊ शकत नाही. याचं कारण आहे की याच्यातला जो लिम्फोसाइट आहे तोच बिचारा मरून जातो. लिम्फोसाइट मेला म्हटल्यानंतर काय होणार? अँटीबॉडीजने पाहून काय फायदा? बिचारा तो मारू शकत नाही, फक्त पाहणार. अँटीबॉडीजने पाहिलं, मोनोसाइट काय खाणार? अरे मेल्यानंतर तो खातो, मोनोसाइट खायचा विषयच नाही. म्हणजे मेन कुठे येतो? हा लिम्फोसाइटवर. सो एक गोष्ट लक्षात ठेवा की HIV मध्ये, एड्स मध्ये लिम्फोसाइट हा नसतो, म्हणून तो आजार कधी बरा होऊ शकत नाही. तर हे WBCचं काम आहे, आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती तयार करणं, रोगापासून शरीराचे संरक्षण करणं, आणि ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवा. आता आहे बघा प्लेटलेट्स. प्लेटलेट्स ज्याला थ्रोम्बोसाइट्स म्हणतो, रक्तबिंबिका म्हणतो. याचा आकार कसा असतो? अंडाकार असतो, चपट्या अंडाकार मध्ये असतात. यांना कुठलाही रंग नसतो, रंगहीन असतात. यांच्यामध्ये सुद्धा केंद्रक नाही. म्हणजे जसं RBC नुसार
डीएनए ची टेस्ट होत नाही, तसं प्लेटलेट्स वरून सुद्धा डीएनए ची टेस्ट होणार नाही. डीएनए ची टेस्ट गुणसूत्र मिळवण्यासाठी जी डीएनए ची टेस्ट केली जाते ती डीएनए ची टेस्ट ना आरबीसी वरून होणार ना प्लेटलेट्स वरून होणार. डब्ल्यूबीसी वरून 100% होणार. बाकी नखावरून होते, केसावरून होते, त्वचेवरून होते, बाकी ती होऊ शकते. मात्र आरबीसी किंवा प्लेटलेट्स वरून होणार नाही. का? कारण की त्याच्यामध्ये केंद्रक नाही. आता हे प्लेटलेट्सचं काम काय आहे? शरीरामध्ये रक्त गोठायचं काम करतं. म्हणजे शरीरामध्ये म्हणजे कसं रक्त गोठायला मदत करतं. कसं तर लक्षात घ्या. समजा आपण आता पडलो, रस्त्याने चालता चालता पडलो, आपल्याला कुठेतरी काहीतरी हाताला लागलं. लागल्यानंतर तिथून ब्लड वाहतं. ते ब्लड थांबणं गरजेचं आहे. ते ब्लड जर नाही थांबलं तर काय होणार? ते ब्लड पूर्ण वाहून जाईल. तर त्याला ते तिथं क्लॉटिंग होणं, गोठणं हे फार गरजेचं आहे. आपण बघा 1 ते 2 मिनिट किंवा 3 मिनिटापर्यंत असं जर बोट तिथे ठेवला जिथे लागलेला आहे, तर ते ब्लड नंतर क्लॉटिंग होतं, गोठतं. ते कशामुळे होतं? या प्लेटलेट्समुळे ते होतं. तर रक्त गोठणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. केव्हा? ज्या वेळेस गरज असेल तेव्हा. बाकी बॉडीत जर गोठलं तर मग विषय अवघड. असो, आता जे प्लेटलेट्स आहेत त्या प्लेटलेट्स किती पाहिजे? 2 ते 3 लाख पाहिजे. परंतु असे काही आजार आहेत, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, त्यामध्ये प्लेटलेट्सची संख्या ही 20 ते 30,000 पर्यंत होते. एवढी मायनसमध्ये जाते. एवढी मायनस झाली म्हटल्यानंतर ती खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा डेंग्यूमध्ये, मलेरियामध्ये आणि टायफॉइडमध्ये ती 20 ते 30,000 पर्यंत जाते. आपली संख्या किती पाहिजे प्लेटलेटची? 2 ते 3 लाखापर्यंत पाहिजे. सो प्लेटलेट्स असो, डब्ल्यूबीसी असो की आरबीसी असो, ह्या सगळ्यांना आपल्या बॉडीमध्ये मेंटेन ठेवणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्यांना मेंटेन ठेवणं आणि परीक्षेच्या दृष्टिकोनाने सुद्धा याला व्यवस्थित स्टडी करणं हे फार इम्पॉर्टंट आहे.